तुम्ही पहिली दार मना दिल झुरनाए मी प्यार तुनावर करनाए मी करनाए। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। ते यूट्यूब चॅनलचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन स्टुडिओज। तर मित्रांनो, आजचा आपला एकदम फुल खतरनाक ट्रेंडिंग असा व्हिडिओ होणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही लास्टवर बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे म्हणजे तुझे देख के पहली बार दिल धडकता, एक खानदेशी सॉन्ग आहे मित्रांनो। तर तुम्ही तो व्हिडिओ आणि डेमो व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला समजेल कसं सॉन्ग आहे ते। एकदम खतरनाक न्यू ट्रेंडिंग, इंस्टाग्राम ट्रेंडिंग मित्रांनो, जे काय असेल ते। तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल लवकर सबस्क्राईब करू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑल करू नका। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जायचे, तिथे लिंक दिलेले आहेत मी 3% ऑल मटेरियल बटीमार्क आणि शेक इफेक्ट। तर मित्रांनो, ते काय करायचं आहे, तुम्हाला अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचे। अलर्ट मोशन ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला अलर्ट मोशनमध्ये ते इम्पोर्ट करून घ्यायचे मित्रांनो, जे शेक इफेक्ट आहेत ते। आणि अशा प्रकारे अलर्ट मोशन ॲप टच करायचे आणि ओपन करून घ्यायचे। अलर्ट मोशन ॲपचा असा इंटरफेस दिसून येईल मित्रांनो। तर इंटरफेस दिसून आल्यानंतर मित्रांनो काय करायचे, प्रोजेक्टवर टच करायचे। अशा प्रकारे मित्रांनो प्रोजेक्टर आल्यानंतर काय करायचं आहे, तर मित्रांनो मी इम्पोर्ट करून घेतलं नव्हतं, तर आता इम्पोर्ट करून घेतलेलं आहे। तर मित्रांनो काय करायचं आहे आता, तर पहिल्यांदा मित्रांनो पहिली स्टेप म्हणजे आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे। अशा प्रकारे दिसून येईल मित्रांनो ओपन केल्यानंतर। तर मित्रांनो ओपन केले तर मित्रांनो प्लस की टच करायचे, मीडियावर जायचे आणि आपल्या डाउनलोड सेक्शनमध्ये जायचे मित्रांनो। अशा प्रकारे गेल्यानंतर डाउनलोड सेक्शनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो काय करायचे, तो आपला पहिला पेन जे आहे तो लावून घ्यायचे मित्रांनो। सॉरी, पहिला पेन जे हा आहे आपला, तुझे देख के पहली बार मेरा दिल धडकता है मित्रांनो, हा वाला। अशा प्रकारे सेट करून घेतलं मित्रांनो काय करायचं आहे, तर आपल्या पुढचे ॲरो क्लिक करायचे मित्रांनो। पुढच्या ॲरो क्लिक करायचं, त्याला खेचून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे। ते झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, परत पुन्हा एकदा आपल्या प्लस की टच करायचे, मीडियावर जायचे आणि जो दुसरा जो आहे मी प्यार जिसे करते हो तो लडका आहे, तो मित्रांनो तो कट करायचे मित्रांनो, तो नाही घ्यायचा। परत पहिल्या दुसऱ्यांदा पण तोच घ्यायचे मित्रांनो जो मगाशी लावला होता तो आपण। तर अशा प्रकारे मित्रांनो त्याला फुल झूम करून अशा प्रकारे सेट करून द्यायचे आणि त्याला पण शेवटपत खेचून घ्यायचे आणि मित्रांनो परत प्लस की टच करायचे आणि जो आपला शेवटचा आहे तो मित्रांनो मी प्यार जिसे करते हो पहिल्यांदा लिरिक्स आहेत तोच लावून घ्यायचे मित्रांनो, इथे शेवटपत खेचून घ्यायचे। तर मित्रांनो ते करून झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, ते सर्वप्रथम करून झालं मित्रांनो बॅग यायचे आपल्याला। बॅग आल्यानंतर पुन्हा एकदा आपला शेक इफेक्ट प्रोजेक्टवर जायचे। शेक इफेक्ट प्रोजेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो काय करायचं, आपल्या दुसऱ्या नंबरचा लिरिक्स फोटो आहे मित्रांनो, लिरिक्सच्या खालचा फोटो त्यावर टच करायचे। त्यावर टच केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, प्लस आपला डबल प्लस किंवा टच करायचे। डबल प्लस किंवा टच केल्यानंतर मित्रांनो काय करायचे, डबल प्लस किंवा टच केल्यानंतर कॉफी लेअर दिसत असेल मित्रांनो, त्यावर टच करायचे। अशा प्रकारे मित्रांनो ते PNG कॉफी होऊन जाईल। पुन्हा एकदा बॅग यायचे। बॅग आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं बिटमार्क प्रोजेक्टवर जायचे। बिटमार्क प्रोजेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, डबल प्लस किंवा परत टच करायचे। पुन्हा एकदा प्लस केल्यानंतर पेस्ट लेयर्स करायचे मित्रांनो आणि त्याला असं लॉंग प्रेस करून ठेवायचे मित्रांनो इथे। तर बघा तुम्ही मी लॉंग प्रेस करून ठेवतो आणि अशा खाली खेचून घ्यायचे जरा मित्रांनो शेवटपत। आणि मित्रांनो काय करायचे, ते टच करायचे आणि शेवटपत यायचे 13.1 सेकंदापात। तर मित्रांनो त्याला शेवटपत खेचून घ्यायचे। तर मित्रांनो शेवटपत कसं खेचून घ्यायचे मित्रांनो, टाईमच्या याच्यावर जायचे। टाईमच्या याच्यावर गेल्यानंतर त्याला इथे शेवटपत खेचण्याचा ॲरो दिसून येईल। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लागून झालेलं आहे आपले खतरनाक मित्रांनो, एकदम खतरनाक इंटरव्ह्यू आलेला आहे। तर मित्रांनो काय करायचं आहे, आता आपल्याला 13.1 सेकंदाच्या बिटमार्क करायचे, प्लस की टच करायचे आणि फोटो लावून घ्यायचे। फोटो लावण्यासाठी प्लस की टच करायचे, फोटो लावण्यासाठी मीडियावर जायचे। मीडियावर गेल्यानंतर आपल्याला फोटो डाउनलोड ऑप्शनमध्ये जायचे। तर मी गेलो बघा मित्रांनो डाउनलोड ऑप्शनमध्ये आणि मित्रांनो पहिल्या नंबरचा फोटो आहे त्याच्यावर टॅप करायचे अशा प्रकारे आणि 3 डॉट क्लिक करायचे। फील्ड कंपोजिशन एरियावर टच करायचे। पुढच्या ॲरो मित्रांनो तुम्हाला माहितीच झाले, पुढच्या ॲरो क्लिक केल्यानंतर मित्रांनो नॉर्मल पार्ट आहे तो कट करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो। नॉर्मल पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे मित्रांनो आपण। पुन्हा एकदा अशा शेवटचं मित्रांनो सर्व फोटो लावत जायचे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली मीडियावर जायचे आणि फोटो टॅप करायचे, 3 डॉट जायचे, फील्ड कंपोजिशन एरिया
तर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका, बेल नोटिफिकेशन ऑल करून टाका मित्रांनो. असंच आपल्याला नवीन नवीन मराठी ट्रेंडिंग सॉन्गवर व्हिडिओ येते. तुम्ही कमेंट करा मित्रांनो कुठल्या सॉन्गवर पुन्हा पुढची व्हिडिओ बनवायची आहे. आता डेली व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. आपण बोया एमॉन माईक घेतलेला आहे मित्रांनो नवीन, त्याची रिव्ह्यू पण आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर आहे मित्रांनो. तुम्ही ब्लॉगिंग चॅनलला पण लवकर सबस्क्राईब करून टाका. तर ब्लॉगिंग चॅनलचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि नाव पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. मानस केकेचे नाव आहे, सर्च करून तुम्ही सबस्क्राईब करून टाकू शकता ना मित्रांनो. आपला डेली ब्लॉग तिथे पण येतात आणि डेली व्हिडिओ आता इथे पण येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला अशा वगैरे मित्रांनो शर्ट आपण फोटो लावून घेतलेले आहेत. फोटो लावून घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, नीट सेट करून घेतो मित्रांनो. पहिले मी अशा प्रकारे 2 नंबरचा बघून घ्यायचं मित्रांनो, एकदम नीट पद्धतशीर सेट करून घ्यायचे मधल्या भागी. तर मित्रांनो आपण करून घेऊ. झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, बॅग घ्यायचे, शेक इफेक्ट प्रोजेक्टवर टच करायचे आणि जो लिरिक्स इफेक्ट आहे त्याच्यावर टच करायचे. इफेक्ट द्यायचे, 3 डॉट द्यायचे, कॉफी इफेक्ट करायचे आणि बॅग घ्यायचे, बिटमार्क प्रोजेक्ट द्यायचे मित्रांनो. आणि जे लिरिक्स लावलेले आहेत त्यांना इफेक्ट लावायचे. ते इफेक्ट कसं लावायचे बघून घ्या. फोटो टॅप करायचे, इफेक्ट द्यायचे, 3 डॉट द्यायचे, पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. अशा वगैरे मित्रांनो करून घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटो पण त्याच करायचे. सेम प्रोसेस मित्रांनो तिन्ही लिरिक्सला करायचे मित्रांनो. अशा प्रकारे झालेले 3 लिरिक्सला इफेक्ट. पुन्हा एकदा बॅग घ्यायचे आणि इफेक्ट द्यायचे. जो दुसऱ्या नंबरचा इफेक्ट आहे तो पण कॉपी कसं करायचे मित्रांनो तुम्हाला माहीतच झालेलं आहे. कॉपी कसं करायची मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर फोटो टॅप करायचे, इफेक्ट द्यायचे, 3 डॉट द्यायचे, कॉफी इफेक्ट करून घ्यायचे. पुन्हा एकदा बॅग घ्यायचे आणि आपला बिटमार्क प्रोजेक्ट द्यायचे. आणि पहिल्या नंबरचा फोटो आहे तर पहिल्या नंबरच्या फोटोपासून तर शेवटच्या फोटोपासून हाच इफेक्ट लावायचे. ते इफेक्ट कसं लावायचे तुम्हाला ते पण माहीत दिसेल मित्रांनो. तर हे फोटो टॅप करायचे, इफेक्ट द्यायचे, 3 डॉट द्यायचे, पेस्ट इफेक्ट करायचे. अशा वगैरे मित्रांनो शेवटच्या फोटोला इफेक्ट लावून घ्या तुम्ही पण, ते पण घ्या. तर मित्रांनो जराही न होता आपण व्हिडिओ स्किप करू नका. मी जराही न होता व्हिडिओ पहा आणि मी पण जराही न होता आपला इफेक्ट लावून घेतो. तर चला इफेक्ट लावून घेऊ, तुम्ही पण घ्या मी पण घेतो. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या पूर्ण इफेक्ट लावून झालेले आहेत. तर अशा प्रकारे खाली यायचे. जे मी 2 लिरिक्स आधीच ऑलरेडी दिलेले आहेत, तर पहिल्या लिरिक्सवर टच करायचे, ते वर खेचून घ्यायचे. परत दुसरे लिरिक्सवर टच करायचे, ते वरती खेचून घ्यायचे मित्रांनो. जी ब्लॅक शॅडो आहे ती मित्रांनो PNGच्या खाली आली पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो सेट करून दिलेले आहे मित्रांनो तुम्हाला मधल्या भागी. आणि पुन्हा एकदा 0.0 पॉईंट फर्स्ट बीटवर यायचे, प्लसवर टच करायचे आणि एक शेप घ्यायचे कोणताही एक. तर मी हा वाला घेतो. अशा प्रकारे शेप घेतल्यानंतर 3 डॉट क्लिक करायचे, स्ट्रेच टू कंपोज शेअरवर टच करायचे, कलर आणि फ्लेवर द्यायचे, नॉन कलर सेट करून घ्यायचे. पुन्हा एकदा बॅग घ्यायचे, बॉर्डर आणि शॅडो द्यायचे आणि शार्प स्ट्रोक वाढायचे आणि व्हाईट स्ट्रोक करून घ्यायचे. आणि मित्रांनो स्ट्रोक किती ठेवायचे मित्रांनो 14.5 अशा प्रकारे तेवढंच ठेवायचे. आणि अशा प्रकारे तुमची व्हिडिओ झालेली लोगो लावून घ्या. तुम्ही मित्रांनो अजून सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकर सबस्क्राईब करू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑल करून टाका. आणि पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायची मित्रांनो ते तुम्ही नक्कीच सांगा. आणि चला मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ झालेला तर एक्सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर वरती ॲरो दिलेला आहे मित्रांनो एक्सपोर्टचा, त्यावर टच करायचे आणि एक्सपोर्ट या ऑप्शनवर टच करायचे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.